तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड. तर यांच्याकडून खालील पदांसाठी इथं भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट. हादूतसाठी इथं एक जागा आहे. आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथं लागेल. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये तर मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेंटल सर्जन. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. आदूतसाठी एक, तसेच खुल्या प्रवर्गासाठी इथं एक जागा आहे. यासाठी तुम्हाला BDS किंवा MDS इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला 2 वर्षाचा इथं अनुभव लागेल गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 30,000 रुपये तर मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ज्युनियर इंजिनियर. तर यासाठी इथं एक जागा आहे अनुसूचित जातीसाठी. यासाठी तुम्हाला BE सिव्हिल इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 25,000 रुपये तर मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑडिओलॉजिस्ट. तर यासाठी पण इथे एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी. यासाठी तुम्हाला ऑडिओलॉजीची डिग्री लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 25,000 रुपये तर मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे STS. तर यासाठी पण इथे एक जागा आहे SCBC साठी. यासाठी तुम्हाला एनी ग्रॅज्युएट इथं लागणार आहे. तसेच 2 वर्षाचा अनुभव लागेल तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये तर मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेंटल हायजिनिस्ट. इमाओसाठी तर एक जागा आहे. यासाठी तुम्हाला 12वी प्लस डिप्लोमा इन डेंटल हायजिनिस्ट इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 17,000 रुपये तर मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे एक्सरे टेक्निशियन. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी एक, विधवासाठी एक, साठी एक, तसेच खुल्या प्रवर्गासाठी इथं एक जागा आहे. आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला इथं 12वी प्लस डिप्लोमा इन एक्सरे टेक्निशियन इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 17,000 रुपये तर मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सिटी स्कॅन टेक्निशियन. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. SCBC साठी एक आहे, तसेच इमाओसाठी इथं एक जागा आहे. यासाठी तुम्हाला 12वी प्लस डिप्लोमा इन सिटी स्कॅन टेक्निशियन इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 17,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातील जी पदे आहेत तर ती आहेत पब्लिक हेल्थ मॅनेजर. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी एक, विधवासाठी एक, तसेच खुल्या प्रवर्गासाठी इथं एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MBBS किंवा ग्रॅज्युएशन इन हेल्थ सायन्स इथं लागणार आहे. तर यामध्ये BDS किंवा BMS किंवा BHMS किंवा BUMS किंवा BPTH किंवा नर्सिंग बेसिक किंवा B.Pharm प्लस MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 32,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय आयुष मिशनमधील जी पदे आहेत तर ती आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष. तर यासाठी ते एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी. यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लूड आयुष अँड MBA इन हेल्थ केअर मॅनेजमेंट किंवा मास्टर इन हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इन डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव इथं लागणार आहे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर आयुष. तर यासाठी पण इथे एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी. यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं टायपिंग लागणार आहे 40 इंग्रजी आणि 30 मराठी. तसेच तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव लागेल गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कामाचा. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 18,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतर 15 वित्त आयोग व HBT आपला दवाखाना अंतर्गत जी पदे आहेत तर ती आहेत MPW मेल. तर यासाठी ते 19 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे. तसेच अनुसूचित जमातीसाठी 3, भजबसाठी 1, भजकसाठी 2, इमावसाठी 4, तसेच SCBC साठी 2 आणि खुल्या प्रवर्गासाठी इथं 6 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला 12वी विज्ञान व विभागाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम तुम्हाला इथं लागणार आहे. किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेला स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 18,000 रुपये ते मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत आहे. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 29 जून 2025 पर्यंत असणार आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ती इथं 500 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 250 रुपये आहे. तर तुम्हाला इथं UPI ID देण्यात आलेला आहे किंवा इथं तुम्ही QR द्वारे पण इथं पेमेंट करू शकता. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहे. तर यामध्ये शुल्क भरणा पावती, तसेच जन्म दाखला, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, तसेच आभा कार्ड, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र,
तसेच पासपोर्ट साईज फोटो. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 20/3/2025 पर्यंत इथे सादर करायचे आहेत. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथे सादर करायचे आहे समक्ष किंवा पोस्टाने. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तसेच पात्र उमेदवारांची यादी बीड जिल्ह्याच्या संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.